नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अहिल्याबाई करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आज आपण आपल्या कृषी घटकला सुरुवात करणार आहोत आणि आज आपला जे कृषी घटकमधले जे पुढचे जे टॉपिक आहेत किंवा पुढची जी माहिती आहे ती आपण पाहणार आहोत. तर आज अतिशय महत्त्वाचे आहेत ते म्हणजे आज जे पहिला टॉपिक आहे आपला म्हणजे ज्या टॉपिकबद्दल आपण माहिती पाहणार आहोत, क्वेश्चन स्वरूपात किंवा डिटेलमध्ये बी म्हणू शकता तुम्ही. तर तुम्ही जर हे जे आपण जाती पाहणार आहोत म्हणजे जे बी पिकं असतात त्याची आपण जाती पाहणार आहोत. तर त्या जे आपण आता घेत आहे त्याच्या बाहेरचं तुम्हाला क्वेश्चन येणार पण नाही आहे जर तुम्ही हे एकदम सविस्तरपणे पाहत राहिले तर. कारण 1-2 वेळेस पाहिलं तर तुम्हाला हे समजून जाईल. कारण पहिली वेळेस तर तुम्हाला लक्षात नाही राहणार. त्यामुळं 1-2 वेळेस हे लेक्चर करा जेणेकरून तुम्हाला जाती वगैरे पाठ होऊन जाईल आणि त्या आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तर वेळ न घालता आपण आपल्या चॅनलकडे आणि आपल्या व्हिडिओकडे वळूया आणि आज जे आहे ते म्हणजे पीक कोणतं पीक आहे, त्याची जमीन कोणती लागते त्यांना, त्याची पेरणी पद्धत कशी असते, महत्त्वाच्या जाती काय आहे, त्याची म्हणजे ते आपल्याला सविस्तरपणे आपण ते पाहणार आहोत. तर जे पहिला पीक आहे आपलं आजचं ते म्हणजे काय आहे ज्वारी. ज्वारी हे आपलं पहिलं पीक आहे. ज्वारीसाठी जमीन कोणती लागते, कशा प्रकारची जमीन लागते ज्वारीसाठी? तर ज्वारीसाठी कोणत्या प्रकारची जमीन लागते? क्वेश्चन येऊ शकतो, की कोणत्या प्रकारची जमीन ज्वारीसाठी लागते? तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे, की कोणत्या प्रकारची लागते. तर ज्वारीसाठी ते भारी, मध्यम ते भारी प्रकारची जमीन लागते. त्यानंतर पेरणी पद्धत, जी पेरणी पद्धत आहे ज्वारीसाठी कोणती लागते? तर त्या पेरणी पद्धतीला काय म्हणतात ज्वारीच्या? तर पेरणीच म्हणतात. हे लक्षात ठेवा. विचारू शकतात ज्वारी जी पेरणी पद्धत असते त्याला कोणती पद्धत म्हणतात? तर त्याला पेरणी पद्धत असे म्हणतात. हे लक्षात ठेवा. त्यानंतर ज्वारीच्या महत्त्वाच्या जाती. ज्वारीच्या महत्त्वाच्या जाती कोणकोणत्या आहेत? यावर क्वेश्चन येऊ शकतो आणि प्रत्येक जाती अतिशय महत्त्वाच्या आहेत. जेव्हा तुम्हाला कृषी सेवक असो, कृषी घटक अतिशय महत्त्वाचा असतो. ग्रामसेवक असो, त्यानंतर कृषी सहाय्यक असो या कृषी अधिकारी असो, प्रत्येकसाठी हे महत्त्वाचं आहे. तर जे आपण ज्वारी पाहत आहोत, ज्वारीच्या जाती कोणकोणत्या आहेत? तर एक पहिली जात आहे ती म्हणजे फुले पंचमी. काय आहे? फुले पंचमी एक जात आहे. त्यानंतर फुले वसुंधा. काय? फुले वसुधा. त्यानंतर माहुली. त्यानंतर CSH15 CSH15. त्यानंतर पुढंच त्याच्यापुढे तुम्ही लावू शकता CH15 एक आहे. त्यानंतर CSH18 CSH19 ह्या जाती आहेत. जसं 15 आहे तसेच 18-19 ह्या जाती आहेत. हे लक्षात ठेवा. त्यानंतर फुले यशोदा. त्यानंतर फुले रोहिणी. त्यानंतर मालदांडी M35. एक मालदांडी M35 म्हणून एक जात आहे. ती एक अतिशय फेमस जात आहे आपल्या ज्वारीची. हे लक्षात ठेवा. आणि जी ही मालदांडी आहे फुले, जी मालदांडी M35 आहे, ही जात कोणत्या विद्यापीठाने निर्माण केली हे पण विचारू शकतात किंवा कुठे निर्माण झाली? तर सोलापूर विद्यापीठाने निर्माण केलेली ही जात आहे. हे लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर पुढचा पहा. पुढचा आहे बाजरी. बाजरीचं काय आहे? बाजरीसाठी जे जमीन लागते, कोणत्या प्रकारची जमीन लागते बाजरीसाठी? तर हलकी ते मध्यम प्रकारची जमीन लागते. कशासाठी? जे ज्वारीसाठी. बाजरीसाठी. बाजरीसाठी हलके ते मध्यम आणि ज्वारीसाठी मध्यम ते भारी. हे लक्षात ठेवा. बाजरीसाठी हलके ते मध्यम प्रकारची जमीन लागते. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पेरणी. पेरणी पद्धत कशी असते? तर याची पण पेरणी पद्धत ही पेरणीचीच प्रकारचीच असते. हे लक्षात ठेवा. त्यानंतर जे बाजरी आहे, बाजरीच्या जाती कोणत्या-कोणत्या आहेत? तर बाजरीच्या जाती आहेत श्रद्धा, फुले, त्यानंतर महाशक्ती, फुले, आदिशक्ती, त्यानंतर धनशक्ती आणि सबरी. एक लक्षात ठेवा. फुले जे श्रद्धा फुले ही कशात जात आहे? बाजरीची. त्यानंतर महाशक्ती कशात जात आहे? बाजरीची. त्यानंतर फुले, आदिशक्ती कशात जात आहे? तरी ती बी बाजरीची आणि धनशक्ती कशात जात आहे? ते पण बाजरीची आणि त्यानंतर सबुरी. सबुरी ही कशात जात आहे? तर ती बी बाजरीची जात आहे. त्यानंतर पुढची पहा. पुढचं आहे ते म्हणजे हरभरा. हरभरा हरभरा अतिशय महत्त्वाचा आहे. हरभरा. हरभरा आपण जे जमीन लागते हरभऱ्यासाठी कशी लागते? तर मध्यम ते भारी. जशी ज्वारीला जी जमीन लागते तशीच हरभऱ्याला पण मध्यम ते भारी जमीन लागते. हे लक्षात ठेवा. आणि त्याची पेरणी पद्धत कशी असते? तर पेरणी पद्धत एक पेरणी प्रकारची असते आणि दुसरी एक असते ती म्हणजे टोकन पद्धत. टोकन पद्धत एक प्रकारची असते आणि पेरणी पद्धत ह्या 2 प्रकारे आपण हरभऱ्याची लागवड
पेरणी करू शकतो किंवा लावू शकतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर त्याच्या जे जाती येतात ज्या हरभऱ्याच्या, तर पहिले आपण देशी जाती पाहू. देशी जातीमध्ये कोणत्या आहेत? तर विशाल एक जात आहे, त्यानंतर दिग्विजय आहे, त्यानंतर फुले विक्रम आहे, त्यानंतर विजय आहे, त्यानंतर काबुली आहे, त्यानंतर विश्वास काबुली आणि विराट ह्या आपल्या हरभऱ्याच्या जाती आहेत. त्यानंतर PKV2 म्हणजे PKV2 आणि सेवता आणि PKV4 PKV2 आणि PKV4 ह्या जाती कशाच्या आहेत? तर हरभऱ्याच्या जाती आहेत, हे लक्षात ठेवा. कोणत्या कोणत्या आहेत? तर विशाल, दिग्विजय, फुले विक्रम, विजय, त्यानंतर विश्वास काबुली, विराट, PKV2 आणि सेवता आणि PKV4 म्हणजे 4 ह्या कशाच्या जाती आहेत? हरभऱ्याच्या जाती आहेत. त्यानंतर पुढचे काय? सोयाबीन. सोयाबीनच्या जाती पहिले आपण सोयाबीन पाहू. सोयाबीन सगळ्यांना माहिती आहे आणि त्यासाठी जी जमीन लागते कशी असते? तर मध्यम ते काळी पोयट्याची जमीन लागते. कशी? मध्यम ते काळी पोयट्याची जमीन ही सोयाबीनला लागते. त्याची जी पेरणी पद्धत कशी आहे? तर पेरणी प्रकारची आहे. त्यानंतर त्याच्या जाती आहेत. त्याच्या जाती कोणत्या कोणत्या आहेत? फुले, कल्याणी, त्यानंतर IS 335, त्यानंतर MACS 1188 ह्या कशाच्या जाती आहेत? ह्या सोयाबीनच्या जाती आहेत. कोणते कोणते? फुले, कल्याणी, त्यानंतर एक IS 335, त्यानंतर दुसरी आहे MACS 1188 ह्या सोयाबीनच्या जाती आहेत. त्यानंतर पुढच्या काय आहेत? पुढचं ते आहे गव्हाबद्दल तर माहीत असलं पाहिजे आपल्याला. आणि गहूला कोणत्या प्रकारची जमीन लागते? तर भारी आणि खोल. काय? गव्हासाठी जी जमीन लागते, भारी व खोल जमीन लागते गव्हासाठी, हे लक्षात ठेवा. आणि त्याची जी पेरणी पद्धत कशी असते? तर पेरणी प्रकारचीच पद्धत असते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जे गव्हाच्या जाती कोणत्या कोणत्या आहेत? तर गव्हाच्या जाती आहेत पुसा बहार, निफाड 34, त्यानंतर NIAW 301 जे जाती आहेत कोणत्या? NIAW 301 ही एक जात आहे. त्यानंतर त्यालाच आपण म्हणतो त्र्यंबक. कशालाच? गव्हाच्या एक जात आहे त्या NIAW 301 लाच त्र्यंबक अशी म्हणतो. त्यानंतर MACS 6222 MACS 6222 आणि सोयाबीनची एक आहे MACS 1188. पण जी गव्हाची जात आहे MACS 6222 त्याला म्हणतात सरबती. एक लक्षात ठेवा, त्र्यंबक, सरबती असं पण लक्षात ठेवू शकता. आणि जर खूपच डीपमध्ये विचारायचं म्हणल्यानंतर तुम्हाला सांगू शकतात की MACS 6222 ही कशात जात आहे, तर ते लक्षात ठेवा. तर पुढचं आहे NIDW 295 त्यालाच काय म्हणतात? गोदावरी. हे लक्षात ठेवा. गोदावरी, बक्षीवान एक आहे, शरद आहे. कोणत्या कोणत्या आहे? पुसा बहार, निफाड 34, त्यानंतर त्र्यंबक, त्यानंतर सरबती, त्यानंतर गोदावरी, त्यानंतर बक्षीवान आणि शरद ह्या कशात जाती आहेत? ह्या गव्हाच्या जाती आहेत, हे लक्षात ठेवा. एकदा आपण स्पीडमध्ये पाहून घ्या एकदा, कारण जर तुम्हाला परत परत पाहिलं तर तुम्हाला लवकर समजेल, जेणेकरून तुम्हाला परत वाचण्याची गरज पण पडणार नाही आहे. तर ज्वारी पीक आहे त्यासाठी मध्यम जी जमीन लागते ते मध्यम व भारी जमीन लागते. पेरणी पद्धत कोणती आहे? तर पेरणी पद्धतच आहे. त्याच्यासाठी त्याच्या जाती कोणत्या कोणत्या आहेत? तर फुले पंचमी, फुले, वसुधा, माऊली, त्यानंतर पुढची आहे ती म्हणजे CSH 15, 18 आणि 19, त्यानंतर फुले यशोदा, त्यानंतर फुले रोहिणी आणि मालदांडी ही कशात जाती आहेत? ह्या ज्वारीच्या जाती आहेत. त्यानंतर बाजरीची जात कोणती आहे? बाजरीसाठी हलकी जी जमीन लागते, हलकी मध्यम जमीन लागते बाजरीसाठी. त्यानंतर पेरणी पद्धत काय आहे तर बाजरीची? तर पेरणी पद्धत ही पेरणीच प्रकारेच केली जाते. त्यानंतर जे बाजरीच्या जाती कोणत्या आहेत? श्रद्धा फुले, त्यानंतर दुसरी आहे महाशक्ती, फुले आदिशक्ती, धनशक्ती, त्यानंतर सबरी ह्या कशात जाती आहेत? ह्या आपल्या बाजरीच्या आहेत. त्यानंतर हरभऱ्याच्या जाती कोणत्या कोणत्या आहेत? हरभऱ्याला जे जमीन लागते ती मध्यम ते भारी जमीन लागते आणि त्याची पेरणी कोणती पद्धतीने केली जाते? तर पेरणी आणि टोकन पद्धतीने केली जाते. त्याच्या जाती कोणत्या आहेत देशी आपल्या? तर विशाल आहे, दिग्विजय आहे, फुले विक्रम आहे, विजय आहे, त्यानंतर विश्वास काबुली, त्यानंतर विराट आणि PKV2 आणि सेवता आणि PKV4 ह्या कशात जाती आहेत? ह्या हरभऱ्याच्या जाती आहेत. त्यानंतर सोयाबीनच्या जाती कोणत्या आहेत? तर सोयाबीनच्या जाती आहेत
ते सोयाबीनच्या जे जमीन लागते सोयाबीनला ती मध्यम व काळी मध्यम काळी व पोयट्याची जमीन लागते. मध्यम काळी व पोयट्याची जमीन लागते सोयाबीनला. आणि जी पेरणी पद्धत आहे, काय पेरणी पद्धत आहे तर त्याची पेरणी पद्धत ही पेरणीच आहे. त्यानंतर सोयाबीनसाठी ज्या जाती आहेत सोयाबीनच्या कोणत्या आहेत? फुले कल्याणी, त्यानंतर IS 335, त्यानंतर MACS 1188 हे जाती आहेत या सोयाबीनच्या. त्यानंतर गहू आहे, भारी व खोल जमीन लागते याला आपली गव्हाला. आणि त्याची पेरणी पद्धत आहे. पेरणी पद्धत कोणती तर पेरणी आहे. त्यानंतर पुसा बहार जाती कोणत्या आहेत? पुसा बहार गव्हाच्या जाती, पुसा बहार, निफाड 34, त्यानंतर त्र्यंबक, त्यानंतर सरबती, त्यानंतर आहे गोदावरी, आणि एक आहे बक्षीवान आणि शरद. ह्या जाती आहेत आपल्या गहूच्या, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रकरण आहे, पुढचा घटक आहे आपल्या त्याच्यामधलाच पुढचा आहे ते म्हणजे तूर. आता तूर म्हणलं की सगळ्यांना माहीत आहे, तूरसाठी कोणती जमीन लागते? तूरसाठी ही मध्यम भारी जमीन लागते. मध्यम ते भारी जमीन ही तूरसाठी लागते. जशी ज्वारीला लागते तशी तूरला पण मध्यम ते भारी जमीन लागते. त्यानंतर पेरणी पद्धत कोणती आहे तर पेरणी पद्धतच आहे. आणि त्याच्या जाती तुरीच्या जाती कोणत्या आहेत? फुले राजेश्वरी, त्यानंतर BDN 711, त्यानंतर BDN 716, त्यानंतर विपुला ह्या तुरीच्या जाती आहेत. फुले राजेश्वरी, BDN 711, BDN 716 आणि विपुला ह्या कशा जाती आहेत? तुरीच्या जाती आहेत. त्यानंतर सूर्यफुलाच्या जाती कोणत्या आहेत? सूर्यफुलाला कोणती जमीन लागते तर मध्यम भारी जमीन लागते. जशी तूरला लागते तशी सूर्यफुलाला पण लागते, ज्वारीला पण लागते. सूर्यफुलाला मध्यम ते भारी जमीन लागते. पेरणी पद्धत ही पेरणी पद्धत आहे. त्यानंतर फुले त्याची जाती कोणत्या आहेत? फुले भास्कर एक, फुले इतराज कशाची जाती आहेत? सूर्यफुलाचे. फुले भास्कर, फुले इतराज, त्यानंतर KBSH1, त्यानंतर SS56, त्यानंतर मॉडर्न भानू, त्यानंतर PKVSH27 ह्या कशाच्या जाती आहेत? ह्या आपल्या सूर्यफुलाच्या जाती आहेत. त्यानंतर करडईच्या जाती कोणत्या आहेत? करडईला जी जमीन लागते ते मध्यम ते भारी व खोल लागते करडईला. त्यानंतर त्याची पेरणी पद्धत ही पेरणी आहे. त्यानंतर त्याच्या जाती कोणत्या आहेत तर करडईच्या जाती आहेत फुले कुसुमा, त्यानंतर चंद्रभागा, त्यानंतर PBNG12, त्यानंतर SSF 708 आणि भीमा आणि फुले ह्या कशाच्या जाती आहेत? ह्या आपल्या करडईच्या जाती आहेत. फुले कुसुमा, चंद्रभागा, PBNG12, त्यानंतर SSF 708, त्यानंतर भीमा आणि फुले ह्या कशाच्या जाती आहेत? करडईच्या जाती आहेत. त्यानंतर भात आहे, भातासाठी जी जाती आहेत भाताला कोणती जमीन लागते तर हलकी व मध्यम जमीन लागते. त्याची जी पेरणी पद्धत आहे ती म्हणजे लावणी पद्धत आहे एक, त्यानंतर पेरणी आहे आणि एक टोकन पद्धत आहे. या 3 प्रकारे आपण भाताची पेरणी करू शकतो. त्यानंतर त्याच्या जाती जर विचारल्यात तर बारामती 310, एक इंद्रायणी, त्यानंतर रत्ना, त्यानंतर जया कशाच्या भाताच्या, त्यानंतर कर्जती एक, त्यानंतर त्यानंतर फुले राधा, त्यानंतर रत्नागिरी एक, त्यानंतर सुगंधा पनवेल, त्यालाच ते सुगंधा पनवेल 1, 2, 3 अशा जाती येतात. जशी सुगंधा पनवेल 1, त्यानंतर सुगंधा पनवेल 2 आणि सुगंधा पनवेल 3 ह्या त्याच्या जाती आहेत. त्यानंतर प्रभावती, त्यानंतर पालघरी 1, त्यानंतर पवना, त्यानंतर पुढे आहे फुले मावळ आणि सह्याद्री ह्या कशाच्या जाती आहेत? ह्या भाताच्या जाती आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आहे भुईमूग. जे भुईमूग आहे भुईमुगासाठी कोणत्या जाती आहेत? भुईमुगाच्या आपण रिटर्न पाहण्यापेक्षा आपण एक वेळेसच आपण 2 वेळेस पाहून घेऊया, जेणेकरून रिटर्न जाण्यापेक्षा आपण एका जागीच एक वेळेसच 2दा आपण पाहून घ्या. जर जे भात आहे, आता भातासाठी कोणती जमीन लागते? हलकी व मध्यम. त्याच्यासाठी ज्या पद्धती लागतात कोणत्या आहेत? पेरणी पद्धत, लावणी आणि पेरणी आणि टोकन पद्धत ह्या 3 पद्धती आहेत. त्यानंतर त्याच्या जाती म्हणलं तर बारामती 310, त्यानंतर इंद्रायणी, त्यानंतर रत्ना, जाया, कर्जती 1, फुले राधा, त्यानंतर रत्नागिरी 1, त्यानंतर सुगंधा पनवेल 1, 2, 3 आणि प्रभावती, त्यानंतर त्यानंतर पालघरी 1 आणि पवना आणि फुले मावळ आणि सह्याद्री ह्या कशाच्या जाती आहेत? ह्या आपल्या भाताच्या जाती आहेत. त्यानंतर ज्या भुईमुगाच्या जाती कोणत्या? भुईमुग त्याच्यासाठी कोणती जमीन लागते तर मध्यम भुसभुशीत. भुईमुगासाठी जी जमीन लागते मध्यम व भुसभुशीत जमीन लागते. त्याची जी पेरणी पद्धत आहे टोकन पेरणी आहे जी पेरणी पद्धत त्याची. तर त्याच्या भुईमुगाच्या जाती कोणत्या आहेत? फुले उन्नती 1, त्यानंतर फुले प्रगती, त्यानंतर त्यालाच आपण काय म्हणतो
IL 24 म्हणतो कशाला, फुले प्रगतीला. त्यानंतर SB11, त्यानंतर TAG 24 म्हणजे स्टॅग 24. ह्या कशात जाती आहेत, ह्या भुईमुगाच्या जाती. भुईमुगाला कोणत्या प्रकारची जमीन लागते, तर मध्यम भुसभुशीत. त्याची पद्धत कोणती आहे, पेरणी पद्धत तर टोकन पेरणी. त्यानंतर दुसरी आहे जे जाती आहेत त्याच्या, तर फुले उन्नती, त्यानंतर फुले प्रगती, त्यानंतर आहे त्यालाच म्हणतो IL 24, त्यानंतर SB11, त्यानंतर टॅग 24, TAG 24. ह्या कशा जाती आहेत, या भुईमुगाच्या जाती आहेत. त्यानंतर मक्का. आता मक्याच्या जाती कोणत्या आहेत, तर मक्याला आपण जी जमीन लागते ती कोणती लागते मक्याला, तर मध्यम ते भारी खोल रेतीयुक्त जमीन लागते. मध्यम ते भारी खोल आणि रेतीयुक्त जमीन लागते आपल्या मक्याला. आणि त्याची जी पद्धत आहे लावण्याची ती टोकन पद्धत आहे जी मक्याची. तर त्याच्यात जे आपण म्हणू शकतोय की मक्याच्या ज्या जाती आहेत त्या कोणत्या आहेत. मक्याच्या जाती पहा, पंचगंगा, प्रभात, त्यानंतर शतक 99, पुसा हायब्रिड 9, त्यानंतर प्रिया, त्यानंतर आफ्रिकन टॉल ही अतिशय महत्त्वाची जात आहे. बेबी कॉर्नर, त्यानंतर अंबर पॉपकॉर्न कॉर्न, ह्या कशात जाती आहेत, ह्या मक्यात जाती आहेत. त्यानंतर माधुरी, त्यानंतर प्रताप 46, त्यानंतर HSC1, त्यानंतर जव्हार पॉपकॉर्न एक आहे. त्यानंतर HM4, त्यानंतर पुढची आहे ती म्हणजे डेक्कन 103, त्यानंतर आहे 105, डेक्कन 103 आणि डेक्कन 105. त्यानंतर त्रिशुल्क ही एक जात आहे. तर मक्याला कोणती जमीन लागते, मध्यम ते भारी खोल व रेतीयुक्त जमीन लागते. त्यानंतर त्याच्यासाठी टोकन पद्धत वापरतात आणि त्याची जात आहे म्हणजे ती कोणती, पंचगंगा आहे एक, प्रभात आहे, त्यानंतर शतक 99 आहे, पुसा हायब्रिड 9 आहे, प्रिया आहे, आफ्रिकन टॉल आहे, त्यानंतर बेबी कॉर्नर आहे, त्यानंतर अंबर पॉपकॉर्न आहे, त्यानंतर माधुरी आहे, प्रताप 46 आहे, त्यानंतर HSC1 आहे, त्यानंतर जव्हार पॉपकॉर्न आहे, त्यानंतर HM4 आहे, त्यानंतर डेक्कन आहे, डेक्कन 103, डेक्कन 105 आणि त्रिशुल्क ही एक जात आहे, ती मक्याची जात आहे. त्यानंतर पुढचा आहे म्हणजे ऊसासाठी कोणत्या, हे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो बोर होत असन, पण हे अतिशय महत्त्वाचे आहेत. आपण एकाच लेक्चरमध्ये डिटेलमध्ये आणि त्या एकाच पिकाच्या जर सविस्तरपणे आपण माहिती घेत आहोत. आपण प्रश्नाच्या स्वरूपात मागं स्पष्टीकरण पण पाहिलेले आहेत. आपल्या या यूट्यूब चॅनलवर जवळपास 70 व्हिडिओ आपण आपल्या या कृषी घटकाचे टाकलेले आहेत. जर एक विचार केला तर तुम्ही कृषी घटकचा पूर्णपणे सिलेबस आपण याच्यावर घेतलेला आहे. आणि क्वेश्चनचा विचार केला तर क्वेश्चन्स 7000च्या जवळपास आपण 7000 प्लस क्वेश्चन आपण ऑलरेडी टाकून दिलेत आपल्या या चॅनलवर. जर नवीन कोणी असाल, दिलेली माहिती आवडत असेल तर विद्यार्थी मित्रांनो प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. जर तुम्ही सपोर्ट केलं तर आपण ही सिरीज कंटिन्यू ठेवू आणि एक्झाम जवळ आली तर आपण मॅरेथॉन घेण्यासाठी तयार आहेत आणि मॅरेथॉन आपण घेणार आहोत आणि त्या टायमाला आपण जेवढं जास्त रिव्हिजन होईल तेवढं आपण रिव्हिजन करणार आहोत. हे लक्षात ठेवा. जे विद्यार्थी नवीन जॉईनिंग झालेत त्यांनी एकदा समजून घ्या. जर तुम्हाला परीक्षेच्या टायमाला जर परीक्षा 8 दिवसावर राहिली, 10 दिवसावर राहिली तर त्यावेळेस तुम्ही समजून घ्या की आपण त्या 10 दिवसात एकदा अजून सिलेबस कंप्लीट करून घेणार आहोत. हे तिथे त्या टायमाने. तर तुम्हाला जर ही माहिती आवडत असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सपोर्ट केला तरच आपण ही कंटिन्यू ठेवणार आहोत. जर तुम्ही सपोर्ट करत नाही, लाईक वगैरे करत नाही आहे, जर तुमच्या मित्रांना लिंक शेअर करत नसाल तर आपण ही जी सिरीज आहे ती ठेवणार नाही आहे. जर कोणी नवीन असताना विद्यार्थी तर त्यांना जर आपल्या जे PDF वगैरे किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईनिंग व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता. त्यासाठी जे नंबर आहे ते आहे 96 23 49 46 40. हे नंबर आहे. या नंबरवर ज्यांना पण आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईनिंग व्हायचं असेल तर त्यांनी आपल्याला या नंबरवर हाय म्हणून मेसेज पाठवा आणि ॲड करून घ्या. असा मेसेज केल्यानंतर तुम्हाला ॲड केलं जाईल. मुलांना वेगळं आहे, मुलींचं वेगळं ग्रुप आहे. दोघांना पण स्पेशल ग्रुप आहे. ज्यांना ॲड व्हायचं, ज्यांची खुशीनं ॲड होऊ शकतात. नाही व्हायचं असेल काही हरकत नाही आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, जे आपण आपलं पाहणार आहे पुढचं ते म्हणजे पुढचं आहे ते म्हणजे ऊसासाठी आपण ऊस पाहणार आहोत. ऊस अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच्या जाती पण येतात. क्वेश्चन आल्यानंतर आपलं नेहमी गडबड होऊ नये यासाठी आताच सराव करून घ्या. ऊसासाठी जी जमीन लागते ती म्हणजे मध्यम ते
भारी आहे खोल आणि रेतीयुक्त जमीन लागते. ऊसासाठी काय मध्यम ते भारी खोल जमीन, रेतीयुक्त जमीन लागते ऊसाला. त्यासाठी त्याची जी पेरणी पद्धत आहे, टोकन पद्धत आहे आणि त्याच्या जाती आहेत को 8014 त्यालाच महालक्ष्मी म्हणतात. को 8014ला महालक्ष्मी म्हणतात. को 26 082ला नीरा म्हणतात. काय? को 2682ला नीरा म्हणतात आणि को 7527 को 7527 त्यानंतर को 7219 त्यानंतर त्याला संजीवनी म्हणतात. को 7219ला संजीवनी असे म्हणतात आणि को 88 121 को 88 121लाच कृष्ण म्हणतात. 88 को 88 121 त्यालाच कृष्ण म्हणतात आणि को यम 7125ला संपदा म्हणतात आणि को 740. तुम्हाला एखाद्या दिवशी विचारू शकतात की महालक्ष्मी, नीरा, संजीवनी, कृष्णा आणि संपदा काय? कृष्णा, संपदा, त्यानंतर संजीवनी, नीरा, महालक्ष्मी ह्या कशाच्या जाती आहेत? तर तेव्हाही तुम्हाला सांगता आलं पाहिजे की ह्या ऊसाच्या जाती आहेत. एकदा पहा, ऊस मध्यम ते भारी खोल रेतीयुक्त जमीन लागते. त्याला जी जात आहे त्या म्हणजे पेरणी पद्धत आहे ती टोकन पद्धत आहे. त्याच्यासाठी त्याच्या जाती कोणत्या कोणत्या आहेत? को 8014 त्याला महालक्ष्मी म्हणतात. को 86 082 त्याला नीरा म्हणतात आणि को 7527 त्यानंतर को 7219 त्याला संजीवनी म्हणतात आणि को 88 121 त्याला म्हणतात कृष्णा आणि को यम 7125 त्याला संपदा म्हणतात आणि को 140 ह्या कशाच्या जाती आहेत? ह्या ऊसाच्या जाती आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा पहा, कापूस. कापसासाठी मध्यम व काळी जमीन लागते. कापसासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. काळी जमीन अतिशय महत्त्वाची आहे कापसासाठी. मध्यम व काळी जमीन लागते कापसासाठी. जी पेरणी पद्धत आहे, टोकन पद्धत आहे आणि पोपट्याची पद्धत टोकन आणि पोपट्याची नाही आहे, पोयट्याची जे पद्धत आहे ती आपण पेरणी पद्धत जी कापसाची आहे ती म्हणजे टोकन प्रकारची पद्धत आहे आणि हे पोयट्याची जी आहे या ठिकाणी मध्यम काळी आणि पोयट्याची जे जमीन लागते याच्या कापसासाठी, हे लक्षात ठेवा. अशी पोयट्याची जी पद्धत आहे अशी कोणतीच पद्धत नसते. हे प्रिंट मिस्टेक झाली आहे, साईडला आहे ते जे मध्यम व काळी आणि पोयट्याची जमीन लागते कापसासाठी. त्यानंतर कापूस. जे कापसाच्या जाती कोणत्या कोणत्या आहेत? PKV काय? PKV रयत, PKV रयत, त्यानंतर Y1 आणि त्यानंतर NHH काय? NHH ही एक जात आहे. त्यानंतर LR काय? लक्षात ठेवा, NHH एक, त्यानंतर LR 5160 काय? LR 5160 त्यानंतर फुले 492 त्यानंतर JLH 168 त्यानंतर शंकर 10 आणि NHH 44 ह्या कशाच्या जाती आहेत? ह्या कापसाच्या जाती आहेत. परत पहा एकदा, जे कापसासाठी मध्यम व काळी आणि पोयट्याची जमीन लागते आणि त्याच्यासाठी जी पद्धत आहे पेरणीची टोकन पद्धत आहे त्यासाठी त्याची जी जाती आहेत PKV रयत, त्यानंतर Y1 त्यानंतर NHH त्यानंतर LR 5160 त्यानंतर फुले 492 त्यानंतर JLH 168 त्यानंतर शंकर 10 त्यानंतर NHH 44 ह्या कशाच्या जाती आहेत? ह्या कापसाच्या जाती आहेत. त्यानंतर परत पहा एकदा, दुसरं आपलं पुढचं आहे ते म्हणजे मुगासाठी. मूग अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासाठी जी जमीन लागते ती म्हणजे मध्यम ते भारी जमीन लागते. कशासाठी? मुगासाठी मध्यम ते भारी जमीन लागते आणि जी पेरणी पद्धत आहे कशी? जी टोकन आपण आपल्या मुगाची जी पद्धत आहे कोणती पद्धत आहे पेरणीची? तर पेरणी पद्धत आहे आणि त्याच्या जाती कोणत्या काय? तर वैभव त्यानंतर फुलेलाच काय म्हणतात? M2 म्हणतात. फुलेलाच M2 म्हणतात. त्यानंतर पुसा त्यानंतर वैशाखी काय? वैशाखी त्यानंतर कोपरगाव ह्या कशाच्या जाती आहेत? हे मुगाच्या जाती आहेत. कोणत्या कोणत्या? परत पहा, मुगासाठी मध्यम व भारी जमीन लागते. त्यानंतर त्याची पेरणी पद्धत आहे पेरणीच आहे. त्यानंतर त्याच्या जाती कोणत्या आहेत? वैभव त्यानंतर फुलेलाच M2 म्हणतात. त्यानंतर पुसा, वैशाखी त्यानंतर कोपरगाव ह्या कशाच्या जाती आहेत? ह्या मुगाच्या जाती आहेत. मुगाच्या कोणत्या जाती? वैभव, फुले, पुसा, वैशाखी आणि कोपरगाव ह्या कशाच्या जाती आहेत? मुगाच्या जाती आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं पहा, पुढचं आहे पिकाचे प्रकार. तुम्हाला विचारू शकतात तृणधान्य कोणते, कडधान्य कोणते, तेलबिया गळीती धान्य कोणते, नगदी पिके कोणते, तंतुमय पिके कोणते, मसाल्याची पिके कोणते, चारा पिके कोणते. तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे की कोणाला चारा पिके म्हणतात, कोणाला तृणधान्य पिके म्हणतात, कडधान्य पिके कोणाला म्हणतात, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर पहा, जे पहिलं आहे ते म्हणजे कडधान्य. काय आहे? कडधान्य. कडधान्य कोणकोणते असतात? कडधान्यामध्ये जे पीक येतात कोणकोणते येतात कडधान्य? एक आहे गहू काय? गहू, ज्वारी, बाजरी, बार्ली, तांदूळ त्याला धान म्हणतात आणि मक्का ह्या काय आहेत? ह्या तृणधान्य आहेत. तृणधान्य कोणकोणती?
गहू, त्यानंतर एक आहे दुसरी ज्वारी, बाजरी, बार्ली, तांदूळ आणि मक्का. ह्या काय आहेत? ह्या जाती आहेत. कशा ह्या हे कोणते पीक आहे? तर ते तृणधान्य पीक प्रकारात मोडतात. ते गहू, बाजरी, त्यानंतर ज्वारी, बार्ली, तांदूळ आणि मका ह्या जे तृणधान्य आहेत हे लक्षात ठेवा. त्यानंतर कडधान्य. कडधान्यामध्ये कोणकोणते येतात? कडधान्यामध्ये येतात कोणते येतात? तूर, त्यानंतर मूग, उडीद, मटकी, हरभरा, चवळी आणि कुलथी, राजमा, मसूर आणि वाटाणा हे येतात. ज्यांना भिजवल्यानंतर म्हणजे मोड येतात ते आपण म्हणू शकतो की या कडधान्यामध्ये मोडले जातात, म्हणजे येतात ते पीक. त्याच्यामध्ये कोणकोणते येतात? त्याच्यामध्ये पहा, कडधान्यामध्ये तूर, त्यानंतर मूग, त्यानंतर उडीद, त्यानंतर मटकी, त्यानंतर हरभरा, त्यानंतर चवळी, त्यानंतर कुलथी, त्यानंतर राजमा, त्यानंतर मसूर, त्यानंतर वाटाणा ह्या काय कडधान्य पीक आहेत. त्यानंतर पुढचं पहा, पुढचं आहे तेलबिया. गळती धान्य म्हणजे तेलबिया. तेलबियालाच आपण गळती धान्य म्हणतो. ज्याच्यामधून तेल काढलं जातं ते पिके म्हणजे तेलबिया पिके. तर त्यामध्ये येतात भुईमूग, सूर्यफूल, करडई, तीळ, सोयाबीन, जवस आणि मोहरी. हे काय आहेत? हे तेलबिया पिके आहेत. कोणते कोणते आहेत? तर पहा, भुईमूग जे आपण गळती म्हणजे तेलबिया पीक पाहत आहोत. भुईमूग, सूर्यफूल, करडई, तीळ, सोयाबीन, जवस आणि मोहरी ह्या काय आहेत? ह्या तेलबिया पिके आहेत. त्यानंतर पुढचं पहा, पुढचं आहे ते म्हणजे नगदी पिके. काय? नगदी पिके. नगदी पिके कोणकोणती आहेत? त्यामध्ये येतो ऊस, कापूस, तंबाखू, चहा आणि कॉफी. ह्या काय आहेत? हे नगदी पिके आहेत. कोणती कोणती? तर ते पहा, ऊस, त्यानंतर पुढचं कापूस, पुढचं तंबाखू, चहा आणि कॉफी हे काय आहेत? हे नगदी पीक आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे आपलं काय आहे? तंतुमय पिके. तंतुमय पिके कोणती कोणती आहेत? ते तंतुमय पिके, तंतुमय पिकेमध्ये एक येतो जूट, त्यानंतर येतो स्नेहेम्प, त्यानंतर कापूस, काय? कापूस आणि तंतुमय पिकामध्ये परत पहा एकदा, परत एक म्हणजे ते म्हणजे पुढचं आहे आपलं तंतुमय पीक कोणते कोणते आहेत? जूट, स्नेहेम्प, त्यानंतर कापूस. तंतुमय पिके जूट, स्नेहेम्प, कापूस हे तंतुमय पिके आहेत, हे लक्ष ठेवा. त्यानंतर पुढचं पहा, मसाल्याची पिके. काय? मसाल्याची पिके कोणकोणती आहेत? काळी मिरी, दालचिनी आणि केसर हे मसाल्याची पिके आहेत. कोणती कोणती? काळी मिरी, दालचिनी आणि केसर ह्या कोणत्या पिकामध्ये मोडतात? तर मसाल्याच्या पिकामध्ये मोडतात. त्यानंतर चारा पिके. चारा पिकामध्ये कोणते? गजराज, त्यानंतर लसूण, त्यानंतर अंजन गवत, त्यानंतर मार्वेल हे काय आहेत? हे आहेत जे आपले चारा पिके. कोणती कोणती? गजराज, लसूण, त्यानंतर अंजन गवत आणि मार्वेल हे काय आहेत? चारा पिके आहेत, हे लक्ष ठेवा. त्यानंतर पुढचं पहा, पुढचं आहे ते म्हणजे पिकाचे हंगाम. पिकाचे हंगाम कोणकोणते असतात? पिकाचे मुख्यतः 3 हंगाम आहेत. कोणकोणते 3 हंगाम आहेत? क्वेश्चन सरळ विचारू शकतात एखाद्या वेळेस. जरी लई सोपा जर विचारायचं असेल तर विचारू शकतात की पिकाचे किती हंगाम आहेत? तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की 3 हंगाम आहेत. किती? 3 हंगाम आहेत. कोणकोणते म्हणल्यानंतर सांगता आलं पाहिजे. तर पिकाचे 3 हंगाम आहेत. त्यामध्ये खरीप हंगाम, त्याला पावसाळी म्हणतो आपण. खरीप हंगामालाच काय? पावसाळी म्हणतो. ज्यामध्ये ज्या पिकाची लागवड जून जुलै या महिन्यात करतात त्यांना खरीप पिके म्हणतात. काय? जून जुलै. तुम्हाला विचारू शकतात जे खरीप आहे, खरीप पिकामध्ये कोणकोणते? खरीप पिकामध्ये खरीप पिकाचे कोणत्या महिना असतो खरीप पिकाचा? तर जून आणि जुलै. जून आणि जुलै हे महिना जे आहे यामध्ये जे हंगाम आहे ते म्हणजे खरीप हंगाम आहे, हे लक्षात ठेवा. खरीप हंगाम कोणता? पावसाळी. पावसाळी म्हणजे ज्या पिकाची लागवड जून जुलै या महिन्यामध्ये करतात त्यांना खरीप पिके म्हणतात. आणि जे रब्बी पिके असतात त्यांना काय म्हणतो? जे रब्बी पिके असतात ते म्हणजे हिवाळी पिके. रब्बी पिकालाच हिवाळी पिके म्हणतात. ज्या पिकाची लागवड ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये या महिन्यात होते त्यांना रब्बी पिके म्हणतात. ज्या पिकाची लागवड ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यात होते त्यांना रब्बी पिके म्हणतात, हे लक्षात ठेवा. विचारू शकतात. आणि तिसरं म्हणजे आपलं काय आहे? तिसरं आहे ते म्हणजे तिसरं जे असते ते म्हणजे उन्हाळी, हे लक्षात ठेवा. जे उन्हाळी आहे ते आपल्याला 3 हंगाम असतात, खरीप, रब्बी आणि उन्हाळी हे तीन हंगाम हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा पहा,
जे उन्हाळी उन्हाळी हंगाम आहे, ज्या पिकासाठी लागवड लागवड ज्या महिन्यात केली जाते, कोणत्या महिन्यात केली जाते? जे उन्हाळी हंगाम आहे त्याची लागवड कोणत्या महिन्यात केली जाते? जानेवारी फेब्रुवारीमध्ये. एक लक्षात ठेवा, उन्हाळी हंगाम ज्या पिकाची लागवड जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये होते त्यांना उन्हाळी पिके म्हणतात. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्या पिकांची लागवड केली जाते त्यांना उन्हाळी पिके म्हणतात. हे लक्षात ठेवा, कारण क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. महिना विचारल्यानंतर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर पुढचं आपलं जे आहे ते म्हणजे काय? पीक लागवडीची पद्धती. पीक लागवडीची पद्धती काय? पीक लागवडीची पद्धती. त्या पहिले आपण पीक पद्धती पाहू, कारण आपण इथे आपण पाहिलं काय? आपण पाहिलं जे हंगाम असतात पिकाचे ते पाहिलं. आता आपण त्याच्या खालीच काय पाहू? पीक पद्धती पाहू. पीक पद्धती कोणकोणत्या असतात हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पीक पद्धती विचारू शकतात तुम्हाला. तर जे पीक पद्धती आहे यावर क्वेश्चन येतोच. तर एक जे पिकात आहेत, सॉरी, एक जे आपण पीक पद्धती पाहत आहोत त्यामध्ये जे आहेत ते म्हणजे एकवार पीक पद्धती. काय? एकवार पीक पद्धती. एकवार पीक पद्धती म्हणजे काय? तुम्हाला विचारू शकतात. एकवार पीक पद्धती म्हणजे काय? तुम्हाला दिल्यानंतर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की एकवार पीक पद्धत म्हणजे काय? ज्यावेळी एका शेतामध्ये एका वर्षात एकच पीक घेतले जाते तेव्हा त्यास एकवार पीक पद्धत म्हणतात. काय? एका वर्षात शेतामध्ये एका वर्षात एकच पीक घेतले जाते त्यांना आपण काय म्हणतो? एकवार पीक पद्धती. लक्षात ठेवा, ज्यावेळी एका शेतामध्ये एका वर्षात एकच पीक घेतले जाते त्यांना काय म्हणतात? त्याला म्हणतात एकवार पीक पद्धती. हे लक्षात ठेवा. त्यानंतर दुबार पीक पद्धती. काय? दुबार पीक पद्धती. जे दुबार पीक पद्धती, आता दुबार पीक पद्धती म्हणजे काय विचारले सर? तुम्हाला क्वेश्चन विचारायचं म्हटलं कसं विचारणार? एका शेतामध्ये एका वर्षात एकच पीक घेतले जाते त्या पीक पद्धतीला काय म्हणतात? तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे की एकवार पीक पद्धत. आणि दुसरं दुबार पीक पद्धत. दुबार पीक पद्धत म्हणजे काय? ज्यावेळी एका शेतात एका वर्षात दोन पिके घेतली जातात त्याला काय म्हणतो? त्याला म्हणतात दुबार पीक पद्धत. ज्यावेळी एका शेतात दोन पिके घेतली जातात त्यांना म्हणतो आपण दुबार पीक पद्धती. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे पुढचं काय? बहुविध पीक पद्धती. बहुविध पीक पद्धती त्याला काय म्हणतात? तर बहुविध पीक पद्धती म्हणजे काय? ज्यावेळी एका शेतात एका वर्षात दोनपेक्षा जास्त पिके घेतली जातात त्याला काय म्हणतात? बहुविध पीक पद्धती. ज्या शेतात एका वर्षात दोनपेक्षा जास्त पीक घेतली जातात त्याला म्हणतात बहुविध पीक पद्धती. त्यानंतर पुढचं पहा, आंतर पीक पद्धती. काय? आंतर पीक पद्धती. जे आंतर पीक पद्धती आहे, आंतर पीक पद्धती. तर आंतर पीक पद्धती म्हणजे काय? आंतर पीक पद्धती म्हणजे काय? तर आंतर पीक पद्धती म्हणजे एका शेतात काय? एका शेतात एका वेळी दोन किंवा जास्त पिके घेतली जातात. त्या म्हणजे एका शेतात एकाच वेळी दोन किंवा जास्त पिके घेतली जातात, परंतु त्याचे प्रमाण ठरलेले असते तेव्हा त्यास आंतरपीक पद्धती म्हणतात. लक्षात ठेवा, एका शेतात हे तुम्हाला क्वेश्चन असं येणार आहे, सरळ सरळ नाही विचारल्यानंतर तुम्हाला तर सांगता आलं पाहिजे की सरळ सरळ नाही आलं तर एका शेतात काय? एका शेतात एकाच वेळी दोन किंवा जास्त पिके घेतली जातात, त्याचे प्रमाण ठरवलेले असते, त्यास काय म्हणतात? आंतरपीक पद्धती म्हणतात. जसे ज्वारीमध्ये आपण काय करतो? मूग. काय? ज्वारीमध्ये किती प्रमाणात मूग घ्यायची आणि बाजरीमध्ये व तुरीमध्ये आपण तुरामध्ये लावतो आपण बाजरी आणि तुरीचं जर प्रमाण विचार केला तर आपण काय करतो? ज्वारीमध्ये किती आपण आपल्या एक ढोबळमानाने आणि खेड्यामधील सगळे विद्यार्थी असतीलच असं मी मान्य करतो. आणि मान्य करतो म्हणजे की तुम्ही समजू शकता की जर खेड्यातले विद्यार्थी असाल तर आपल्या शेतात काय करतो आपण? ज्वारीमध्ये किंवा कापसामध्ये आपण काय करतो? काही तुरीचे पाटे टाकतो. ते काय झालं? आपण एक प्रकारचं आंतरपीक पद्धतीचं एक उदाहरण आपण त्याला म्हणू शकतो. कारण काही प्रमाणात आपण ज्वारीमध्ये तूर लावतो आणि उदाहरणार्थ कापसामध्ये आपण काय करतो? तूर लावतो किंवा कापसामध्ये आपण दुसरं पण घेऊ शकतो, दुसरं पण पीक घेतो. त्याला आपण काय म्हणतो? ते ठरवून घेतलेली पीक पद्धती असते त्याला म्हणतात आपण आंतरपीक पद्धती. त्यानंतर मिश्र पीक पद्धती. जे मिश्र पीक पद्धती आहे, तर मिश्र पीक पद्धती म्हणजे काय? ज्यावेळी एका शेतात एकाच वेळी किंवा जास्त पिके कोणत्याही प्रकारची प्रमाणबद्धता न पाळता घेतली जातात तेव्हा त्यास मिश्र पीक पद्धती म्हणतात. काय? एका शेतात
एकाच वेळी 2 किंवा जास्त पिके कोणत्याही प्रकारचे प्रमाण न ठरवता घेतलेल्या पीक पद्धतीला आपण म्हणतो मिश्र पीक पद्धती. हे लक्षात ठेवा. एखाद्या शेतात आपण काय करतो जे का गहू उदाहरणार्थ गहू, ज्वारी, बाजरी किंवा गहू काढून टाका. ज्वारी, बाजरी आणि तूर आपण मिक्स करून एखाद्या शेतामध्ये आपण असं फेकून दिलं किंवा ते जे निघतात त्या जे पीक निघतो त्याला काय आपण म्हणतो ते सर्व एका जागी मिक्स होऊन निघतात त्याला म्हणतो आपण मिश्र पीक पद्धती. अशा प्रकारे आपण ही पेरणी केली जाते त्याला म्हणतात मिश्र पीक पद्धती. हे लक्षात ठेवा. त्यानंतर जे पुढचं रिले क्रॉपिंग. रिले क्रॉपिंग म्हणजे काय? रिले क्रॉपिंग म्हणजे काय? जेव्हा पहिल्या पिकाची काढणी होण्यापूर्वीच दुसऱ्या पिकाची लागवड केली जाते त्यास रिले पीक पद्धत म्हणतात. काय? जेव्हा पहिल्या पिकाची काढणी होण्यापूर्वीच दुसऱ्या पिकाची लागवड केली जाते तेव्हा त्यास रिले क्रॉपिंग असे म्हणतात. हे लक्षात ठेवा. त्यानंतर खोडवा. खोडवा म्हणजे काय? पहिल्या पिकाची काढणी जमिनीत लगेच केली जाते व पिकाच्या उरलेल्या भागापासून पुन्हा दुसऱ्या वर्षी पीक घेतले जाते त्यास खोडवा पीक पद्धत म्हणतात. उदाहरणार्थ ऊस. ऊसाला काय करतो आपण एकदा कापणी करतो. कापणी केल्यानंतर ते जे खोड राहतात ते जशाला तसे ठेवून पुढच्या वर्षी त्याच वर आपण ते पीक म्हणजे तेच ऊस आपण मोठं होऊ देतो. त्याला आपण काय म्हणतो? त्याला म्हणतो आपण खोडवा पीक पद्धत. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं पहा विद्यार्थी मित्रांनो. पुढचं आहे ते म्हणजे आपला पीक लागवडीची पद्धती. पीक लागवडीची पद्धती कोणकोणत्या आहेत? ते आपल्याला माहीत पाहिजे की पीक लागवडीच्या जे पद्धती आहेत ते आपल्याला माहीत पाहिजे. तर मला सांगा कोणकोणत्या आहेत पीक लागवडीच्या पद्धती? हे आपल्याला माहीत असलं पाहिजे पहिले. तर यामध्ये जे बी फेकून जे आपण पीक लागवडीची पद्धती मी तुम्हाला आता सांगितलं की 2-4 जे ज्वारी, बाजरी आणि हे मिक्स करून टाकून दिलं त्याला आपण मिश्र पीक पद्धती म्हणतो. तर त्याचप्रमाणे हे पीक लागवडीच्या पद्धती असतात. कोणकोणत्या आहेत पहा. बी फेकून जे पद्धत आहे पीक लागवडीची पद्धत जी कोणती आहे तर बी फेकून एक पद्धत आहे ती म्हणजे कशी? या पद्धतीत जमिनीवर बियाणे हाताने सारख्या प्रमाणात फेकून बियाण्याची लागवड केली जाते. जसे गहू. काय? बी फेकून या जमिनीत बियाणे हाताने प्रमाण फेकून जे प्रमाण आपण न ठरवता जे फेकून लागवड करतो किंवा प्रमाण ठरवून फेकतो त्याला आपण म्हणू शकतो की बी फेकून जी पद्धत आहे त्याला आपण जे या पद्धतीत जमिनीवर बियाणे हाताने सारख्या प्रमाणात फेकून बियाण्याची लागवड केली जाते त्याला त्याच्यामध्ये एक गहू प्रकारचा एक आपण म्हणू शकतो गहू. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा म्हणजे पायभरीच्या साहाय्याने पेरणी. काय? पाभरीच्या साहाय्याने पेरणी. पाभरीच्या साहाय्याने पेरणी म्हणजे कसं? तिफन किंवा पाभरीच्या साहाय्याने बियाण्याची लागवड केली जाते. या पद्धतीमध्ये 2 ओळीमध्ये अंतर योग्य प्रमाणात राखले जाते. उदाहरणार्थ मूग उडीद. कसं? तिफन किंवा पायभरणीच्या साहाय्याने आपण बियाण्याची लागवड केली जाते. या पद्धतीमध्ये 2 ओळीमध्ये अंतर योग्य प्रमाणात राखले जाते आणि मूग किंवा उडीद लावतो. आपण काय करतो? मूग आणि उडीद ज्यावेळेस आपण पेरणी करतो या पायभरणीच्या साहाय्याने कशी पेरणी कशी केली जाते? उदाहरणार्थ आपण एखादी टिपांच्या साहाय्याने जेव्हा आपण पेरणी करतो त्यावेळेस आपण काय करतो? जे मूग असो की उडीद असो कोणतंही पीक असो आपण काय करतो? त्याच्यामध्ये योग्य प्रमाणात योग्य अंतर ठेवून आपण पेरणी करतो. त्यालाच म्हणतो आपण पायभरणीच्या साहाय्याने पेरणी करणे. त्यानंतर रोपे लावून जी रोपे लावून आहे कशी रोपे लावून म्हणजे आता सगळ्यांनाच माहीत असेल रोपे लावून अर्थानुसार तर सगळे समजून घेऊ शकतात. रोपे लावून म्हणजे कसं? रोपे लावून म्हणजे कसे? गादी वाफ्यावर बियाणे लावून रोपे तयार केली जाते व नंतर त्याची लागवड केली जाते. उदाहरणार्थ कांदा व भात कसे? गादी वाफ्यावर बियाणे लावून रोपे तयार केली जाते व नंतर त्याची काय केली जाते? लागवड केली जाते. हे त्यालाच म्हणतात रोपे लावून. ही एक पद्धत आहे. त्यानंतर टोकन पद्धती कशी? या पद्धतीमध्ये जमिनीत योग्य अंतरावर एक एक बी लावली जाते. काय? उदाहरणार्थ भुईमूग, कापूस कसं आपण उदाहरणार्थ भुईमूगचा विचार न करता तुम्ही कापूसचा विचार करा. टोकन पद्धती तुम्हाला लक्षात येईल. कसं? आपण योग्य अंतरावर कापूस आपण काय करतो? जसा खडा करतो आणि त्याच्यामध्ये जे बियाणं असतो किंवा बी असतं ते आपण टाकतो त्याच्यामध्ये आणि त्याच्यावर आपण डबल माती टाकून देतो थोड्या प्रमाणात आणि ती काय असते? ती एक प्रकारची टोकन पद्धती असते. या पद्धतीलाच आपण म्हणतो टोकन पद्धत. जी कापसाची पद्धत आपण करतो ती जे आपण आपण एक डब्या प्रकारे डबा पाडतो आणि प्रमाणे आपण कापूस पण लावतो. त्याला पण आपण काय म्हणतो? त्याला एक टोकन पद्धत आहे ती. आपण भुईमुगामध्ये तर जास्त प्रमाणात टोकन पद्धतीचा वापर केला जात नाहीये. आत्ता तरी आपल्या मराठवाड्यात तर केला जात नाही. पण जास्त प्रमाणात नाही. काही ठिकाणी करत असतात. पण जास्त प्रमाणात टोकन पद्धतीचा वापर करत नाहीये. त्यानंतर जे टीप आहे. टीप काय आहे? पाऊस पडण्याआधी कोरड्या जमिनीत केलेली पेरणी म्हणजे काय? धूळ पेरणी.
एक लक्षात ठेवा, तुम्हाला धूळ पेरणी म्हणजे काय आल्यानंतर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, की धूळ पेरणी म्हणजे काय? धूळ पेरणी म्हणजे पाऊस पडण्याआधी काय? पाऊस पडण्याआधी कोरड्या जमिनीत केलेली पेरणी म्हणजे काय? धूळ पेरणी होय. हे लक्षात ठेवा. याला म्हणतात धूळ पेरणी. विद्यार्थी मित्रांनो, आपण जवळपास आज आपल्या या जर क्वेश्चन तयार केलं तुम्ही, तर तुम्हाला एक सांगतोय मी, यामध्ये तुम्ही 700 जे काय आहे 700 एक लक्षात ठेवा. क्वेश्चन जर तयार केलं तुम्ही, तर तुम्ही स्वतः चेक करू शकता आणि तयार करून पाहू शकता. यामध्ये जर क्वेश्चन तयार केलं तर 700 प्लस क्वेश्चन तयार होतात. किती? 700 प्लस क्वेश्चन. एक लक्षात ठेवा. आणि जर दिलेली माहिती आणि मी मन तोडून शिकवत असेन आणि तुम्हाला वाटत असेल की बाबा सरांना सपोर्ट करावं, सरांची लिंक शेअर करावं आणि मित्रांना तुम्ही घेऊन यावं आपल्या यूट्यूब चॅनलवर, तर विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्या सपोर्टमुळे आपण यापेक्षाही चांगले आणि यापेक्षाही अजून मोठे-मोठे व्हिडिओ आपण घेण्याचा विचार केलेला आहे, जे एक्झाम आली ग्रामसेवकची तर. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर कोणी दारूबंदी काय? दारूबंदी पोलीस, दारूबंदी पोलीस, त्यानंतर दुसरं आहे स्पेशल एक पोलीस, पोलीस म्हणजे पोलीस भरती आणि त्यानंतर आपण आता यासाठी आणि दुसरं जे एक्झाम आहेत, ज्याच्यासाठी जी-एस आणि मराठी व्याकरण काय? जी-एस आणि मराठी व्याकरण आपण आपल्या या चॅनलवर 2 दिवसात आपण कंटिन्यू घेणार आहोत. हे लक्षात ठेवा. जी-एस आणि मराठी व्याकरण. जर विद्यार्थी मित्रांनो तुमची इच्छा असेल तर मला प्लीज, प्लीज कमेंट करा आणि कमेंट करून सांगा, की आपण जी-एसचे जसे 25 प्रश्न, मराठीचे 25 प्रश्न, अशी 50 प्रश्नाची एकाच व्हिडिओमध्ये सराव करायचं का? जर करायचं असेल तर मला कमेंट करून सांगा, की सर ती पण सीरीज सुरू करा. तर आपण ग्रामसेवकसाठी तांत्रिक घटकचं स्पेशल आपण एक लेक्चर आणि मराठी आणि जी-एस याच्यासाठी मराठीचे 25 प्रश्न आणि जी-एसचे 25 प्रश्न असे 50 प्रश्नाची एक सिरीज दोन्ही सुरू करायची असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. त्यासाठी टी-सी-एस असो म्हणजे उदाहरणार्थ टी-सी-एससाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आय-बी-पी-एसचा जर विचार केला तर आय-बी-पी-एसमध्ये सर्वात जास्त व्होकॅब्युलरी बेस असतो आणि तुम्ही मराठीचा ग्रामर जास्त प्रमाणात आपल्या याला विचारत नाही आहे टी-सी-एसला. आपल्या आय-बी-पी-एसला. आय-बी-एसला जास्तीत जास्त समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्यप्रचार हे येतात. ते पण आपण घेणार आहोत आणि आपल्या या चॅनलवर जवळपास आपण 700 प्लस आपण काय टाकलेलं आहे, त्या विरुद्धार्थी शब्दाचा व्हिडिओ टाकलेला आहे. आता याच्यानंतर आपण जवळपास उद्याच झालं तर मी उद्या तुम्हाला विरुद्धार्थी किंवा वाक्यप्रचारचा 1000 एक वाक्यप्रचार एकाच व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. उद्या ते नक्कीच व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करील. आणि जर तुम्हाला वाटत असेल की पोलीस भरती असो, दारूबंदी असो, जे टी-सी-एस एक्झाम घेते, जिथे मराठी व्याकरण आणि जी-एस आहे, त्या ठिकाणी प्रत्येक एक्झामसाठी उपयुक्त आपण असे क्वेश्चन घेणार आहोत. जर घ्यायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि जर ज्या मुलांनी सर्व व्हिडिओ पाहिले म्हणजे हे व्हिडिओ कंप्लीट केल्यानंतर त्यांना ही माहिती मिळेल आणि मिळाल्यानंतर प्लीज विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुचवा की आपण ही सिरीज सुरू करायची का? तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज इथेच थांबूया आणि प्लीज तुमच्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद.